नाही, मुंबईच्या महानगरपालिकेच्या तिजोरीची लूट करणारे, मुंबईवर डाका टाकणारे आता सत्तेमध्ये बसून आहेत. त्यामुळे मुंबईची अशी दुर्दशा होते. 4,500 कोटीचे पंतप्रधानांच्या हस्ते सुंदर मुंबई, स्मार्ट मुंबई आता दुपटी मुंबई म्हणायची पाळी आली. 300 मिलीमीटर पावसामध्ये जर अशी अवस्था या मुंबईची होत असेल, आमचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही जिथे जिथे पाणी तुंबत होतं ते सर्व कामं पूर्ण करून घेतली, परंतु अनेक कामं राहिलेली होती. पण यांना ते करता आलं नाही. केवळ टक्केवारीमध्ये आणि कमिशनखोरीमध्ये हे सरकार अडकलेलं आहे. त्यांना त्या पलीकडे काही सुचत नाही. सकाळी उठला की पैसे किती मोजता येईल एवढ्यासाठी सह्या करायच्या, हा एकमेव धंदा चाललेला आहे. आज मुंबईची अवस्था अशी होण्याला आत्ताचे हे सत्ताधारी आणि मुंबईचं प्रशासन, कॉर्पोरेशनचे जबाबदार आहेत आणि याच्यामुळे मुंबईची दुरावस्था झालेली आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री अमित पाटील आणि त्याचबरोबर बरेच आमदार आहेत, ते देखील प्रयत्न अडकलेले पाहायला. नाही, हे सरकारचं आता शेवटचा औटघटकेचं सरकार राहिलेलं आहे. यांच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे कुठेही अडकतील आणि कुठे अडकून पडतील यांना व्यवस्थापनच जमत नाही ना. म्हणून आज जर राज्याचे मंत्रीच अडकत असतील तर बाकीच्यांचं काय आणि जनतेचं काय. त्यामुळे मला असं वाटतं की एकूणच राज्याचा कारभार हा अशा लोकांच्या हातात आहे की जे, म्हणजे आपण असं म्हणू, ज्या सरकारमध्ये काही करण्याची क्षमताच नाही, काही करूच शकत नाही. हे अपयशी जो असतात ना, अपयशी, ते अपयशी सरकार म्हणून या सरकारची आता ओळख निर्माण झालेली आहे. काय पोलीस बदल्यामध्ये इतका गोंधळ चाललाय. पोलीस बदल्या होतात, स्थगिती मिळते, पोलिसांचं मनोबल खचलेलं आहे. अद्यापही त्याला स्थगिती, आणि पोलिसांना वाटते की आता माझ्या पोरांचं काय होईल, मी आता पोरांना कुठे शिकायला नेऊ, बदल्या आल्यानंतर कुठल्या जिल्ह्यात माझी बदली होईल. म्हणजे ज्या पोलिसांनी मेहनत सगळं सांभाळतात, कायदा सुव्यवस्था, त्यांच्या बदल्यांच्या संदर्भात निर्माण झालेला जो घोळ आहे त्यातून पोलिसांची मानसिकता आता ही खचलेली आहे. खरं तर हिट अँड रनच्या प्रकरणामध्ये आज काल झालेलं जे प्रकरण आहे शहाचं, हे प्रकरण मुद्दाम आपल्याला सांगतो की पुण्यातील पोर्शे कारनंतर काही या सगळ्यावर भीती होईल, भीती वाटेल, धाक वाटेल कायद्याचा, पोलीस यंत्रणेचा धाक वाटेल. आता तिकडे पुन्हा ही घटना होते, म्हणजेच सत्ताधारी पक्षाच्या माणसाला आता इतकी हिंमत वाढली, हम कुछ भी करे तो आमचं कोणी वाकळं करू शकत नाही, ही हिंमत त्यांच्यामध्ये वाढली. आणि म्हणून अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होत चाललेली आहे. कालचं प्रकरण तेच आहे. सत्ताधाऱ्यांचा उपनेता आणि त्याचा मुलगा अद्याप सापडलेला नाही, त्याला त्वरित पकडलं गेलं पाहिजे. तो विषय आम्ही मांडू, सरकारला उत्तर द्यावं लागेल. पण कालची घटना हेच दर्शवते की राज्यात कायद्याचं राज्य राहिलं नाही, कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत, पोलिसांचा धाक राहिला नाही, आणि त्यामुळं सगळ्यांना मोकाट महाराष्ट्र करून ठेवण्याचं काम आणि पाप महायुती सरकारने केलेलं आहे.